हाय, मी नीलम. बोलकी पुस्तके आणि सप्तरंग 594 या माझ्या दोन्ही चॅनलवर आपल्या सर्वांचं जोरदार स्वागत आहे. आणि आपल्या सर्वांना विठ्ठल तर माहितीच आहे. विठ्ठल माहिती नाही कुणाला असं कुणीतरी सापडेल का? नाहीच. पण आमच्या या आजच्या कार्यक्रमामध्ये जो विठ्ठा आलेला आहे त्याचं एकदम मजेशीर धमाल प्रहसन तुम्ही बघा, एन्जॉय करा, मजा घ्या. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. चल बया 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 मोठ्याने बोकस बया 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 कसला बाई हे उन्हाळा, वैशाख वणवाच पेटलाय जणू. आणि या उन्हाळ्यामध्ये कसला उन्हाळा हा, वैशाख वणवाच पेटलाय जणू. आणि आमचं सकाळ धरणं यो डोंगर पालथा घातला, पण आमचं ध्यान कुठं बी दिसलं नाही बघा. आता म्हटलं कुठं असेल, काय बसला असेल कुठं तरी टाळ कुटत. टाळ एकदा का टाळ कुटाऱ्या बसलं की ना घरादाराची चिंता, ना बायका पोरांची काळजी. एकदा टाळ कुटायला बसलं आणि त्या काळ्या इट्याचं नाव घ्यायला लागलं की काय विचारायचंच नाही कशाचं काही. तर मी म्हणलं की आता कुठं बघू बाई ना, कुठं हिंडायचं, काय करायचं. तर म्हणलं आता काहीतरी एवढ्या महागाईचे दिवस आहेत, काहीतरी कामधंदा करावा, बायका पोरांनी खाया घालावं. पण नाहीच. न करवे कामधंदा ऐता तोंडी पडे लोंदा. कुठी तो टाळ अवघा मांडीला कोल्हाळ. जिवंतची मेले लाजा वाटून या प्याले. आता चांगलं घरदार, जमीन जुमला, धंदा पाणी बघून छान माझ्या माहेरच्यानी आमचं लगीन लावून दिलं. पण काय हो, तो बघतो तर काय कशाचं काय आणि फटक्यात पाय. आणि सारखं जमा खर्चाच्या वया बघितल्या तर सर्वांमध्ये नुसती अभंग लिहिलेले. काय तर म्हणे, सुंदर ते ध्यान उभं विटेवरी, करकटावरी ठेवून या. आता मी म्हणते तो इट्या काळ्या इथं पंढरपुरात बसलाय कमरेवर हात ठेवून, आणि इथं या देऊमध्ये आमच्या दादल्याला काय बरं त्याचं येड लागावं. आमचं भो खाईत झालं. काय खासी पोरा 3 दिवस झालं बघा हे घरात नाही, ह्यांचा पत्त्या नाही. पोरं संध्या गावभर फिरली आणि नदीकाठ पालथं घातली, देवळं रावळं धुंडाळली, पण आमचं महाराज कुठं म्हणून कुठं बी गावलं नाही बघा. आता 3 दिवस ते तिकडं उपाशी तापाशी, आणि माझ्या पोटात आण जाईल काय. शेवटाला घरी गेले आणि 4 भाकरी बडवल्या, पोरासनी खाया घातल्या आणि आलो बघा इकडं. तर काय हो, कुठंतरी टाळ कुठल्याचा आवाज ऐकू येत आहे जणू मला. दुसरं कोण असणार? आमचं ध्यानच असणार. आमच्या ध्यानाबरोबर दुसरं कोण असणार इथं. पण मी म्हणलं आता जाऊयात आपण, त्यांना काही काय असे ना आता भाकरी घेऊन छान जाऊयात म्हणलं त्यांच्याकडे. म्हणून निघाले बरं का, त्यांच्याशी भेटायला चालले. गाई ग, हे काय झालं? आणि पायात काटा मोडला हो, काटा मोडला ग बाई पायात. काय झालं रे? मंगळाई जाऊ ग बाई. मावशी कुठं चालला उन्हाचं एवढ्या? कुठं चालला? अरे बाबा हे काटा मोडला ग पायात. आणि बघ तिथे डोंगरावर माझा दादला आहे, त्याने घ्यायचं निघालो तर भाकरी घेऊन छान निघाली होती. पण हे मध्येच काटा मोडला. आता काय करू? काय बस इथं बस, मी काटा काढू का? काढ बाबा काढ. अंगाशी देवाला बघ काटा. लई उपकार झालं रे बाबा तुझं. तुझ्या रूपानं माझी मंगळाई, तुझ्या रूपानं माझी मंगळाई जावली झाली. असू दे ग माया, असू दे. आणि काय रे बाबा
तू इकडूनच चाललास ना मग? होय मग तू बघितलंस काय हे तुकाराम बोवाला? होय तिकडे वरती डोंगरावर चढा लागले, तिथं गेले आणि तिथं ना भजन करत बसले, पांडुरंग पांडुरंग म्हणत बसले. तेच र तेच. अरे त्या काळे त्याचं नाव घेऊ नको माझ्या पुढं. अगं माय अरे फार वाटोळ केलं बघ माझं. आणि त्या अजिबात त्या काळ्या त्याचं नाव माझ्या पुढे घ्यायचं नाही. पण काय रे पोरा, न्याहारी झाली का रे तुझी? नाही ग माय नाही. बस तुला न्याहारी देते. इवलीशी भाकर खा म्हणजे बरं वाटतं. खा इवलीशी भाकर खा र पोरा. लई उपकार झालं बघ तुझे, लई उपकार झालं. पोरा नाव काय बाबा तुझं? माझं नाव आहे माय. हा. माझं नाव हा. माझं नाव इटोबा. समधी मला इटू म्हणतात. अरे माझ्या कर्मा, अरे माझ्या कर्मा. तरी तू आहेच का? तिथं जाशी भोगा, तिथं तुझ्या मोर उभा. तिथे तिथे जाशी भोगा, तिथे तुझ्या मोर उभा. बरं आता तू हे कर, जायला गेलास तर जायला बरं का, जा बरं का आता तुम्ही पण बिगी बिगी जावा, घरला जावा तुम्ही पण. आणि चल बाई यावले आता. तो काळसण तो काळगुडिया काय तुझ्या दादल्याची काळजी घेणार आहे, तिथं आवलीलाच घ्यायला पाहिजे. चल बाई यावले, चल बिगी 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 बिगी, चल बिगी बिगी.